भारताला आत्मनिर्भर बनवण्यासाठी समाजाने स्वदेशीला सर्वोच्च प्राधान्य द्यावे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवात पंचपरिवर्तन कार्यक्रमाची दिशा. दीपक गोसावी. नमस्कार. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आपल्या शताब्दी वर्षातील ऐतिहासिक विजयादशमी उत्सव तळोदा येथे शुक्रवार 3 ऑक्टोबर 2025 रोजी अत्यंत उत्साहात आणि भव्य स्वरूपात साजरा केला. संघाचे हे 100 वर्षांचे कार्य समाजाच्या सहकार्यानेच यशस्वी झाले असून पुढील काळात देशाला परम वैभव संपन्न करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने स्वदेशीला सर्वोच्च प्राधान्य देणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन प्रमुख वक्ते धनंजय धामणे, प्रांत कार्यवाह, देवगिरी प्रांत यांनी केले. तळोदा येथील माळी समाज मंगल कार्यालय, हातोडा रोड येथे झालेल्या या समारंभात प्रमुख वक्ते धामणे यांनी जागतिक परिस्थितीवर भाष्य केले. ते म्हणाले, सध्या जगभरात अनेक ठिकाणी अस्थिरतेचे वातावरण आहे, पण आपला भारत देश प्रगती करत जगाचे आकर्षण बनत आहे. भारताला अधिक सामर्थ्यवान बनवण्यासाठी आत्मनिर्भर होणे ही आता काळाची अनिवार्यता आहे. या अनिवार्यतापूर्तीसाठी समाजाने खालील पंचपरिवर्तन आपल्या व्यवहारात आणण्याचे आवाहन त्यांनी केले. त्यात निसर्गाचे संतुलन राखणारी जीवनशैली आत्मसात करणे, आपल्या भारतीय मूल्यांची आणि संस्कृतीची जाणीव ठेवणे, समाजात एकोपा आणि समता वाढवणे, जबाबदार नागरिक म्हणून आपली कर्तव्ये निभावणे, कुटुंबात सुसंस्कार आणि योग्य मूल्यांची रुजवात करणे. या उत्सवाची सुरुवात तळोदा नगरीत संघाच्या सघोष पथसंचलनाने झाली. शिस्तबद्ध स्वयंसेवकांचे हे पथसंचलन शहराच्या मुख्य भागातून गेले, ज्यामुळे उत्सवाला एक विशेष उंची प्राप्त झाली. यावेळी व्यासपीठावर जितेंद्र पाडवी, आपकी जय परिवार रंजनपूर आणि तालुका संघचालक भालचंद्र गोरखमाळी हे देखील उपस्थित होते. श्री पाडवी यांनी राष्ट्र आणि सामाजिक हितासाठी संघाचे कार्य महत्त्वपूर्ण असल्याचे मत व्यक्त केले. संघाच्या या शताब्दी वर्षाच्या प्रवासात अनेक कार्यकर्त्यांनी त्याग, बलिदान आणि समर्पण केले असून समाजाला सोबत घेऊनच संघ आपली वाटचाल कायम ठेवेल, असे श्री धामणे यांनी स्पष्ट केले. या उत्सवात शहरातील स्वयंसेवक, प्रतिष्ठित नागरिक आणि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.